सागाव परिमळ वनस्पती मेळ हाकारुणी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी तुका म्हणे मेघ नाचळ मिळले लपविता खरे येत नाही. अर्थात चंद्राचा सुगंध लपून राहतो. सूर्याला मी आलोय कुठा हे सांगायची गरज नाही आणि आकाशात ढग जमा झाल्यावर मोराला आपला नाच लपविताच येत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या माणसामध्ये उत्तम गुण असतात, ते सांगावे लागत नाही. त्यांचा सुगंध एवढा पसरतो की समाजाला त्याची दखल घ्यावीच लागते. आणि असे व्यक्तिमत्व म्हणजे महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, दलितांचे कैवारी, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक गरीब घरात होते. अतिशय हालाकीच्या परिस्थितीत शिक्षक नियुक्त बॅरिस्टर झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या व 1 रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे हे शिकवेल. आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा इतिहास बघतो तर आपल्याला लक्ष येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यासाठी, समाजासाठी, समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी केला. मित्रांनो, आपण आपल्या आईवडिलांकडे बरेच काही बघतो, नवीन शूज, कपडे, गिफ्ट, पण कधी पुस्तक घेऊन द्या अशा हट्ट केले आहे का? मित्रांनो, आपण सतत काही ना काही वाचायला हवं, कारण पुस्तकाने आपले मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक पुढे झुकत नाही. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, लर्निंग इज क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी लीड्स टू थिंकिंग, थिंकिंग प्रोव्हाइड्स नॉलेज आणि नॉलेज इज हा यशाचा होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अफाट वाचन करून अफाट बुद्धिमत्ता प्राप्त केली. मला वाटतं जगामध्ये एकच जात आणि एकच धर्म असावा, तो म्हणजे मानवता. माणसाला माणूस जगण्याचा अधिकार देणारे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो आपली जेवढी उंची मोठी तेवढा आपला संघर्ष होता. पण काही जणांना वाटते, अरे वा माझी उंची मोठी, माझा संघर्ष किती मोठा असेल, पण ती उंची नाही, यशाची उंची. जेवढी तुमची यशाची उंची होती तेवढा तुमचा संघर्ष होता आणि जेवढा तुमचा संघर्ष होता तेवढी तुमची उंची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण कधीही विसरू शकत नाही, कारण की त्याचा संघर्ष एवढा मोठा होता की समाजाला त्याची दखल घ्यावीच लागली. जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दाव टिकून राहील. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1990 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यांनी समानता, लोकांना समानतेची शिक्षा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी दैवावर व नशिबावर विश्वास ठेवला नाही. ते म्हणायचे, अरे दैवावर आणि नशिबावर विश्वास ठेवून कशाला काम करता हो? जेही काही काम करायचे असेल ते आपल्या बुद्धीच्या बळावर आणि मनगटाच्या जोरावरच करा ना. त्याचा आपण आधुनिक काळाचे म्हणून म्हणतोच, पण जेव्हा अंधश्रद्धा, रूढी परंपरा यात फसलेल्या समाजाला ते म्हणत की लोकांच्या अंगात दैवी आणि भूतच काय येतात, यासारखी दुर्दैव आयुष्यासारखे शास्त्रज्ञ का देत? आणि जेव्हा माणसाच्या अंगात शास्त्रज्ञ येतील तेव्हाच भारत जगावर राज्य करेल. मित्रांनो, आपली राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. या कालावधीत 999 सदस्यांची वेळ लागली. त्यावेळी राज्यघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर घटनेच्या 7 उपसमित्या होत्या, त्यापैकी एक मसुदा समिती होती. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मित्रांनो, आपल्या देशाचं संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप श्रम घेतली. त्यामध्ये वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेची तरतूद केली आहे. उदाहरणार्थ अमेरिकेतून न्यायबद्धतेचे स्वातंत्र्य व मूलभूत हक्क व फ्रान्समधून स्वातंत्र्याची सनद व जर्मनीमधून आणीबाणी असे तत्व समाविष्ट केले आहे. मित्रांनो, जाता आता मी एवढंच म्हणतो की ज्ञानाची ज्योत पेटवली अंधाराला दूर सारलं, ज्ञानाची ज्योत पेटवली अंधाराला दूर सारलं, समतेचा दीप लावून जगणं सुंदर केलं. अशा महामानवाला माझी कोटी कोटी. जय हिंद, जय भारत.